आणि आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य हटवले। कांदा निर्यातीवरील किमान $550 निर्यात मूल्य हटवले। मात्र 40% निर्यात शुल्क बाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही। बघा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। पण अधिक माहिती घेऊया, आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत आहेत। अभिजित, या निर्णयाचा शेतकऱ्यांच्या उत्पादनावर किंवा भावावर काय परिणाम होईल का? नक्कीच गिरीश, खरं तर 4 मे ला केंद्र सरकारने कांद्यावर 40% निर्यात शुल्क आणि $550 निर्यात मूल्याची अट लागू केलेली होती। त्यामुळे कांद्याची निर्यात मंदावलेली होती आणि साहजिक आहे की त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारपेठेमध्ये फारसा भाव मिळू शकला नव्हता। मात्र आता केंद्र सरकारने ही निर्यात मूल्याची अट काढून टाकलेली आहे। कांदा निर्यात मूल्य जे आहे ते मोफत केलेलं आहे निर्यातीसाठी आणि त्यामुळे आता निर्यातीला याचा काही प्रमाणात फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होऊ शकतो। मात्र जे 40% निर्यात मूल्याची जी अट आहे त्याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये। त्यामुळे पूर्णपणे निर्यात बंदी जी आहे ती उठवण्यात आलेली नाही आणि त्यामुळे आता येत्या काळामध्ये सरकारकडून या सगळ्या संदर्भामध्ये आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात किंवा पावलं उचलली जातात का हे पाहणं महत्त्वाचं असणार। मात्र सध्या तरी $550 जे निर्यात मूल्य आहे ते हटवलेलं आहे। त्यामुळे काहीसा दिलासा जो आहे तो यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे। गिरीश, अभी तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। बघा, साम टीव्हीवर तुम्ही एक्सक्लुसिव्ह बातमी बघताय। कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्यात आता कपात झालेली आहे। निर्यातीवरील $550 निर्यात मूल्यात कपात झालेली आहे। 40% निर्यात शुल्काबाबत मात्र अद्याप सरकारनं कुठली स्पष्ट भूमिका घेतली नाही, स्पष्टता नाही आहे त्यामध्ये। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आपण बघतोय की मध्यंतरी निर्यात बंदीवरनं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं होतं, कोट्यवधींचं नुकसान झालं होतं। त्यानंतर कसा बसा शेतकरी सावरला होता।